श्री स्वामी समर्थ. सर्व स्वामी भक्तांचं आपल्या युट्यूब चॅनलवरती खूप खूप स्वागत आहे. स्वामी भक्तांनो, आज आपण जाणून घेणार आहे अंगात येणं हे खरं आहे का खोटं आहे. मित्रांनो, आपल्या महाराष्ट्राच्या पावन भूमीमध्ये आपल्याला श्री तुळजाभवानी, कोल्हापूरची महालक्ष्मी, आई माहूरगडची रेणुका, आई जगदंबा या सर्व देवी आपल्याला पावलेल्या आहेत. या सर्व देवींचे स्थान आपल्याला कुलस्वामी म्हणून मिळाले आहेत. त्याचप्रमाणे श्री येडेश्वरी देवी, त्याच पद्धतीने श्री वणीगड निवासिनी सप्तशृंगी माता, या सर्व देवींची आपल्याला कृपा आशीर्वाद लाभलेला आहे. आपल्याला कुलदेवी म्हणून लाभलेले आहेत. तर एक असा प्रश्न लोकांच्या मनात आहे की ही अंधश्रद्धा आहे का, की अंगामध्ये देवीचा संचार येतो, ही गोष्ट खरी आहे का खोटी आहे. आता ह्या गोष्टीविषयी मी तुमच्याशी बोलण्याआधी एक सर्वांना विनंती आहे की सर्वांनी आपल्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि लाईक करा. तुमचा एक लाईक खूप काही मोटिवेशन देतो. तुमचा एक लाईक खूप काही गोष्टी मला पुढे नवीन व्हिडिओ बनवण्यासाठी, नवीन माहितीसाठी प्रोत्साहित करतो. तर आपण पहिल्यांदा मुद्द्यावरती येऊयात की खरंच देवीचा संचार आपल्या अंगामध्ये येतो का, साक्षात देवी आपल्या शरीरामध्ये येते का. तर मुळामध्ये ही अंधश्रद्धा आहे. देवीचा संचार अंगामध्ये येत नाही. देवीचे गण असतात. प्रत्येक देवीला एक गण आहे. तो गण आपल्या भक्ताचं रक्षण करत असतो. तर देवीच्या स्वरूपामध्ये तो एक गण असतो, तो खूप अंशाप्रमाणे असतो, जो आपल्या शरीरामध्ये येत असतो. देवीचा संचार म्हणून तो येत असतो. ती शक्ती, ती ऊर्जा देवीची सेवा करताना, देवीची भक्ती करताना आपल्याशी जोडली जाते. जसं एखादा व्यक्ती खूप संकटात असेल आणि सतत देवीचा धाव करत असेल, एवढा धाव करत असेल की त्याच्या डोळ्यात अक्षरशः धारा लागत असेल पाण्याच्या, इतकी तो जर का देवाची सेवा करत असेल, तर आपल्या शरीरामध्ये कुंडली शक्ती आहे. ही कुंडली शक्ती 7 प्रकारच्या 7 गोष्टींमध्ये विभाजलेली आहे. मूलाधार चक्रापासून सहस्त्रार चक्रापर्यंत आपल्या शरीरातले चक्र आहे. त्याचबरोबर आपल्या छातीवर जे चक्र आहे ते 4थ्या नंबरचे चक्र आहे. त्या चक्रामध्ये विशिष्ट अशा देवी देवतांचं आवाहन होतं. आपण ज्या देवाची भक्ती करतो, ज्या देवीची भक्ती करतो, त्या देवीची आपल्याकडे एक संचार भूमिका आपल्याकडे ओळखते आणि तिचा गण हा आपल्याकडे येत असतो. तो गण आल्यानंतर शरीरामध्ये दैवीय संचार होतो. दुसरी गोष्ट, तुम्हाला जे वारं अंगामध्ये देवीचं येतं ते सर्व गोष्टी खरं सांगतं का, सांगतेलं बाकी खरं ठरतं का. तर जे वारं अंगामध्ये येतं ते तुम्हाला स्पष्टपणे कुठल्याही व्यक्तीचं नाव घेऊन सांगत नाही किंवा स्पष्टपणे कुठलीही गोष्ट सांगत नाही. कारण की कसं आहे, देवाची आज्ञा असते. आपलं कसं आहे, कर्म आहे, त्यानुसार फळ आहे. या जगामध्ये कोणीच पुण्यवान नाही, या जगामध्ये कोणीच पापी पण नाही आहे. सगळ्यांचे पाप आणि पुण्य हे तोलामोलाचे आहेत. कारण की कलियुग आहे. तर कलियुगामध्ये जे आपण कर्म करतो त्या कर्मानुसार ते वारं भाकीत सांगत असतं आणि ते भाकीत सांगताना काही अंशावर सांगतं. म्हणजे कसं की काही बरोबर सांगतं, काही चुकीच्या पद्धतीने सांगतं. ते असं की ते तुमच्या कर्मावर डिपेंड असतात काही गोष्टी. आणि कधी कधी असंही होतं की जे अंगामध्ये वारं येतं ते देवाचं नसतं. कधी कधी ते गण सुद्धा असतात. भूत, प्रेत, पिशाच, यक्ष, यक्षिणी ह्या सुद्धा आपल्या अंगामध्ये देवीच्या संचारा नावाखाली येऊ शकतात आणि त्याचा त्रास सुद्धा आपल्याला होऊ शकतो. नाव देवाचं घेणार पण शरीरामध्ये दैवीय संचार नसतात. तो वारा घरीच येईल पण देवाच्या मंदिरात कधी वारं तुमचं येणार नाही. त्याला काय म्हणायचं, शरीरामध्ये असलेला बाधा, ही गोष्ट लक्षात ठेवा. आणि ती देवाच्या नावाने सुद्धा तुमच्या शरीरामध्ये स्थान घेऊ शकते. त्यामुळे लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे, आपल्या शरीरामध्ये येतंय कोण, नक्की देवी देवता येतात का, आपल्या शरीरामध्ये नक्की कुठली ऊर्जा येते, भूत, प्रेत, पिशाच, यक्ष, गंधर्व कोण येत आहे शरीरात, हे बघण्यासाठी शाक्त संप्रदायामधील जे गोंधळी लोक असतात, हे आपल्या पावनभूमीला ही एक लाभलेला एक धन आहे. जे गोंधळी समाज आहे, जो शाक्त संप्रदाय आहे, आपल्याला एक मोठं लाभलेलं धन आहे. तर ह्यांचा आपण सल्ला घेऊन ह्यांच्या सल्ल्यानुसार आपण पुढे चालणं गरजेचं आहे. असं आहे. बऱ्याचदा दैवीय शक्ती व दैवीय संचारामुळे आपल्याला काही गोष्टी भविष्यातल्या सुद्धा कळतात. पुढे काय होणार आहे याची चाहूल सुद्धा आपल्याला लागते आणि कधी कधी तर आपल्या बोललेल्या गोष्टी सुद्धा खऱ्या ठरतात. त्यामुळे आपण जप, तप, ध्यान आणि देवीची उपासना करणं गरजेचं आहे. तिसरा मुद्दा असा आहे की आपल्या शरीरामध्ये जे वारं येतं ते देवीचंच काय येतं. स्वामी समर्थ आहेत त्यांचं वारं काय येत नाही, हे जे बाकीचे देवी देवता आहेत त्यांचं का वारं येत नाही.
तर कसं आहे, जे गुरुदैवत आहेत, काही गुरुदैवत आहेत, ते गुरुदैवत मनुष्य रूपामध्ये सुद्धा राहिलेले आहेत आणि मनुष्य रूपामध्ये राहून त्यांनी लोककल्याण केलेलं आहे. पण त्यांची एक समयसीमा होते, लोककल्याणाची. आणि लोककल्याणाची समयसीमा पूर्ण झाल्यानंतर ना ते कुठल्याही भक्ताच्या शरीरामध्ये संचाराद्वारे कुठलाही गण त्यांचा येत नाही, कारण की त्यांचे गण नाही, ते स्वतःच एक गण आहेत. दत्त प्रभूंचे ते स्वतःच गण आहेत. दत्त महाराजांचा ते अवतार आहेत, स्वतः ते गण आहेत. म्हणून त्यांचा कोणताही अंश, कुठल्याही प्रकारचा वार संचार आपल्या अंगामध्ये येत नाही. उलट काय शरीरात असेल तुमच्या तर ते पळून जाईल स्वामींचं नाव घेतल्यावर, एवढं मी खात्रीशीर सांगू शकतो. दत्त महाराज आहेत ते परमपूज्य श्रेष्ठ, सर्व शाक्त नाथ संप्रदायामध्ये सर्वात मोठं स्थान हे दत्त महाराजांना दिलं जातं. कारण दत्त महाराज हे खूप साधना आणि साधक गुरु म्हणून आहेत. त्यांच्यापासून आपल्या देवी देवतांची ओळख होते, कारण की गुरुच हा मुख्यतः देवी देवतांची ओळख करून द्यायचं कार्य करत असतो. आता हे तुम्हाला मी सांगितले संचाराच्या बाबत ज्या काही गोष्टी आहेत त्या तुम्हाला मी आता इथे सांगितलेल्या आहेत. त्याचबरोबर तुमच्या मनामध्ये कोणत्याही शंका असतील, तुम्हाला काही विचारायचं असेल, तुम्ही मला कमेंट करा. मी तुमचं कमेंट नक्की वाचतो, तुम्हाला रिप्लायही देतो आणि त्याच्यावरती व्हिडिओ सुद्धा मी बनवतो. त्यामुळे तुम्ही नक्की मला कमेंट करा आणि तुमच्या मनातल्या भावना सांगा की नक्की तुम्हाला काय वाटतं, तुमच्या मनामध्ये शंका काय आहेत हे मला कळणं गरजेचं आहे. आणि मित्रांनो, तुमच्या एका कमेंटमुळे मी भरपूर व्हिडिओ बनवू शकतो, तुम्हाला सांगू शकतो, तुमचं मार्गदर्शन करू शकतो. त्यामुळे मनामध्ये कोणतीही शंका असेल तुम्ही मला कमेंट करू शकता. आता हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर मित्रांनो, विनंती आहे लाईक करा, भरभरून लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओला. आपल्या सर्व लोकांना माहिती व्हायला हवं, स्वामी भक्तांना माहिती व्हायला हवं, सर्वांना माहिती व्हायला हवं की नक्की अंगात देवीचा संचार येणं आहे हे खरं आहे का खोटं आहे. शरीरामध्ये नक्की देवी येते का, दैत्य दानव येतो, नक्की शरीरामध्ये यक्ष गंधर्व येतात का देवी देवताच येतात, हे सर्व माहिती तुम्हाला दिलेली आहे. होईल तितकी माहिती तुम्हाला मी दिलेली आहे. तर व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.